महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणायचं तर एकमेव कोकण आहे. सो काय झाड, काय डोंगर, काय नदी, समजा कसं ओके मध्ये. नाजारा बघ, नाजारा. अरे तिकडे भरती रे. चला खाली. माझं हार्टबीट आता फील करू शकते. कसं वाटतं? लय मस्त. नो तुमच्या गाडीचा विषय झालाय. आमची ही गाडी प्रत्येक पावलालगी आम्ही एकरूप होत होतो. समुद्राच्या लाटाप्रमाणे आमचं मनही मोकळं झालं आणि ह्या क्षणी आम्ही फक्त आम्हीच होतो. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस आलाच. आम्ही सगळे तयार झालो. पुण्याच्या घोंगावटातून निघून आम्ही मनाला शांत करण्यासाठी व नवीन नवीन गोष्टींना तयार करण्यासाठी, नवीन स्टोरी बिल्ड करण्यासाठी आणि स्वतःला जाणून घेण्यासाठी आम्ही निघालो. वेगवेगळ्या मंदिरांचे सैर करण्यासाठी. आणि निघायच्या अगोदर आम्ही वाट पाहत होतो आमच्या काही मित्रांची व गाडीच्या बाहेर आमची अशीच थट्टामस्ती चालू होती. त्यातच थोडा उशीर झाला, पण शेवटी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आमचा आनंद गगनात मावत नव्हता. पुढे काय काय झालं हे पाहण्यासाठी तयार राहा. चप्पल काढ की. हे विशाल का नारळ दे. राहू दे चल. गणपती बाप्पा आतमध्ये ठेव जा. निघायचं का? चला. मंगल मूर्ती. चला. आई राजा उद्या उद्या सदानंदीचा मला. अनुष्का एक डायलॉग. तुझ्या कीर्तीचा
तू चांद मावतिया धावतिया तुझ्या मिळना काय झाले मला सध्या काय चालले परिस्थिती? भाई की तबीयत खराब है, उसको उल्टी हुई है, फिर भी भाई हमारे लिए खड़ा है एंड तक, और हम भाई के लिए खड़े हैं. डोंट वरी गाइस, बंद करो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय मी काय करत असेन? आताच झाल्यात मला उलट्या, हे तर तुम्हाला माहितीच आहे. बाहेर बघितलं की अजून उलट्या येतात आणि ह्यांचा आतमध्ये वेगळाच कालवा चालू आहे. बोलायचं तर कोणाला? बसवाल्याला थांबायला पण नाही बोलू शकत, ह्यांना गाणं बंद करायला पण नाही बोलू शकत. मी माझा एकटा बसलोय खिडकीत बाहेर बघत. जाऊ दे. कुठे आता आपण सांगा विशाल सर? 90 किलोमीटर लांब आहे आपण आपल्या डेस्टिनेशनने. चहा पिता येत मला ही जागा ओळखीची वाटते. सांग का आपण माहिती आहे? ऐक ना. नाही आपण रायगड राजगडला गेलो. अरे हे नव्हतं पहिलं, चढ सेम आहे. नाही ती एकदम छोटीच होतं. इथे एक पूल होता, आपण गेलो होतो आणि समोर बस स्टॉप होता आमच्या जुन्या. थँक्यू दीदी. काहीतरी द्या, चांगलं बोला काहीतरी. सगळे व्हिडिओ देऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. झालं, चला. समाजा उठाला कोणी कोरा भेटाई खूबे मजा. राजा 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 कोरे जमे समाजा उठाला कोणी कोरा भेटाई खूबे मजा. बहिया में कसी के सैया, हाय दैया बहिया में कसी के सैया मारे लो कच्चा. बहिया में कसी के सैया मार मग मस्त जवानी. जो बना गरम बाबे भनी पानी पानी. मस्त देह मद मस्त जवानी जो बना भावे भइल पानी पानी. राजा 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 पियसिया बुझा जा उठाल तनी कोरा भेटाई खूबे मजा. राजा 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 करे जमे समझा उठाल तनी कोरा भेटाई खूबे मजा. बहिया में कसी के सैया, बहिया
में कसी के सैया मारे लो बहिया में कसी के सैया गाईस आम्ही पार्किंग शोधतो इकडं. गाडी आम्ही रस्ता चुकलेला दुसऱ्या साईडला गेलतो तर इथं आलो. इथं पार्किंग शोधतोय. बघूया साठी आम्हाला जागा भेटत नाही आहे. पहिली गोष्ट पार्किंगला इथं कोण थांबलंच नाही आहे. सो आम्हाला एक जागा दिसली, आम्ही तिथं गाडी थांबवतो आहे. मग बघूयात पुढं काय होतं. लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलो तिथं एक पार्किंग होतं, बट ते पण आता सध्या लॉक आहे. चला बघूयात. गाडी आता रिवर्स आम्ही घेतलं. 2 वेळा रस्ता चुकलो, 1 वेळा ना, दोनदा रस्ता चुकलो तिकडं. मग परत आलो. आता बरोबर जागेला, कारण की इकडं पुढं आम्हाला सगळं माहिती आहे. सो आम्ही ह्याच्या पुढंच जाणार आहोत. आता बघूया आपली गाडी कशी येते. परत रिवर्स घेतोय, गाडी पुढं गेली आहे. मग पार्किंग बघा, इकडं पार्किंग असं आहे काहीतरी विषय, अंधारात दिसत नसं. चला बघूयात. बाई मालक आमचे थार चालवायला उतरलेले. रामभाव डेंजर आहेत. रामभाऊने गाडी घेतली. जाऊ दे, फुल बसती घ्या. पुण्यावरून आला का तुम्ही पण? पुण्यावरून कुठं ना? पुण्यावरूनच भाऊ. रामभाऊने गाडी काढून दिलेली आहे. रामभाऊला मस्त पैकी रामभाऊला बघा. या विषयावर आमच्या रामभाऊंनी गाडी आणलेली, त्यांचं एक मनपूर्वक अभिनंदन त्यांचं. आता आपली गाडी घ्या पटकनी. निघा, आहे बाहेरच आहे. सांग आता कुठे आपण? सकाळ सकाळ सगळेजण आलेले. कसं वाटलं तुम्हाला? का चालवत अजून अंगात आम्ही गाडी तिथे थांबलेली तेव्हाच उतरलो असतो. तुम्ही आम्हाला बरंच एवढं लांब घेऊन आलो. माहिती कसा आहे आमचा पाऊस. कसं आहे कोकण? लवकर चला. बघा झिंगा झाला. हे जंगलातून आलेला प्राणी आहे. हे मंदिराचं इंटरेस्ट आहे. मस्त बनवलेलं आहे. पाय घसरते माझं सध्या. सगळेजण आलेले. मी नाही आणलं कॉलगेट वगैरे. बॅग इथं ठेवलं मी सगळं. नाही मी नाही आलो. मी आलो असंच. जाऊ दे. हे बघा इथं ब्रशचं वगैरे व्यवस्था आहे. वाटतंय दाढ घासतो आपण. व्हॉट इज युअर पर्सनल? घेतलं घासलं. व्हॉट इज युअर पर्सनल? सबके माँ का भरोसा. काही घेत लाटा बघ, लाटा कसं ए हां चल. बोट चुकीचं. कसं वाटतं नीरज? मित्रांनो हा आम्ही चिंतनकडे चिंतन असल्या जागेवर जाणार नाही की फोटो काढायला फोन मधलं स्टोरेज कमी पडेल. आता आपण तिकडे जाऊ नाही शकत प्रॅक्टिकली. काय झालं? हा मी चप्पल काढायचं आपण मंदिरात तिकडे काढायचं नंतर. काय ते शेंबूड नाही, फेस वॉश. हाँ एक जण जा. हाय कसं समोर असं सुंदर बीच आहे, समुद्र आहे. आणि आम्ही इथं बाजूला चाललो.
इथं मेन मंदिर आहे. मंदिरचा एंट्रेस आहे. तुम्हाला पहिलं मी माहिती सांगतो, मंदिरचा एंट्रेस इकडनं आहे. तुम्ही कधी कधी त्या साईड म्हणजे चुकीच्या साईडला पण जाऊ शकता तिकडं. सो जर चुकलं तर मग तुम्ही डायरेक्ट म्हणजे सगळीकडनं चुकू शकता, कारण की आम्ही 2 वेळा हरवलो होतो. सो जाऊयात पुढं. आम्ही गाडी चाललो, काहीतरी नाश्त्याचं बघतो गाडी जाऊन. ठीक आहे. आय थिंक सगळे हॉटेल्स वगैरे चालू झाले असतील. सकाळी काहीच नव्हतं. आम्ही चक्क मित्रांनो रात्रभर झोपलो नाही. सो थोडीशी झोप पण येते, पण एन्जॉयमेंटच्या ह्याच्यात सगळं विसरून जाईल. ठीक आहे, चला तर डायरेक्ट जाऊयात. नाश्ता कसा करतात काय. नाश्त्याला आय थिंक हिने सुधाने हे आणलेत फक्त पराठे, आणि अजून कोणी कोणी काय काय आणलेत बघूया आपण. चला, खरंच खूप भूक लागली आहे सध्यानंतरी. हे बघा कसलं पळत गेलं बघा. इकडनं गेलं, त्याला आम्ही म्हणलं बळत जा म्हणून, तर भाई जरा जास्त सिरियस घेतलं त्यांनी. हां, मनावर घेतलं म्हणतात. आता सांगतो तुम्हाला, गाडीत अर्धे लोक अडकलेत इथं. हे अडकल्यात फक्त गाडी. हां, आणि पाऊस येतो अचानक. हे सगळे आता तिकडं थोडे जण केलेत, इकडं थोडे जण. आणि नियोजन असं जरा वाईस. तर आम्ही काय काय आणलं तुम्हाला दाखवतो. काय काय आणलंयस तू. हे पोहे घे. इथं बघा पराठा. सो काय ठेपला विथ आचार आणि शेवण चटणी वगैरे सगळं आणलंय. आता हे तुम्ही काय काय आणले. पोहे दुकानात घेतो. डब्यात काय लपवलंय. पापडीचा चिवडा. लगे पोहे घेऊन खायला लागलेत. हाय भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला. पोहे खूप चांगले आहेत, पण मीठ कमी होतं. आम्ही मागून घेतले त्यांच्याकडून. बघू बरं पोहे कसं. तर गाईज आमच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला इथे. आणि आता नाश्त्यानंतर आम्ही निघणार आहोत हरेश्वरच्या मंदिराच्या बॅक साईडला सगळं बघायला सीन वगैरे. सो आता सध्यानंतरी आत्ता तर सगळ्यांचं आवरून झालं नाही आहे. सो 2-3 जण फ्रेश व्हायला गेलेत आणि खूप साऱ्या गोष्टी कव्हरअप करायच्या. साहिल बोला या इकडे या साईडला. कसं वाटतं सकाळ सकाळ आपण नाश्ता केला मस्त. एकदम भारी मस्त. इथलं वातावरण खूपच छान आहे. हां, आणि इथं म्हणजे कसं गावाकडले फील खूपच भारी आहे. मी पाहिलं गावाकडंच आहे, पण एक नेक्स्ट लेवलमध्ये फील आहे इथं. येस, फुल कडक. आणि आता ऊन जे लागतं ना लय खतरनाक. चला बघू. बघा अनुष्का मॅडम आम्हाला सारखं बोलत आहेत. जायचं त्याने काहीतरी एक्सप्लोर केलं. तो झिंगा आहे. सो अनुष्काने हां त्याने पकडला आणि मी त्याला आता वाचवतेय. मी मला गिफ्ट करायचे कोणाला तरी. पण तू कुठं सोडतेस त्याला. तिथं पाणी नाही भेटणार. तिथंच पाणी आहे. नाही, मी त्याला घरी घेऊन जाणार आहे. हो खाय का एवढा लांब आणले. घरी घेऊन भाजणार त्याला मोठं करून मग बनव. याला किडनॅप करतोय. चोर बोका चोर. तर काहीच आता आपण व्यंकटेशला विचारूया. रस्त्यावर आहे आता आपण. अरे मी विचारलंच नाही अजून. नाही ठीक आहे, विचारू नकोस. पण कळलं, भावाला कळलं, भावांना पोहोचला. सो सगळेजण येत आहेत सगळे. आणि आम्ही आलेलो आहे हरेश्वरमध्ये. बघूया तिथं व्यवस्था होते का आंघोळीची, कारण की तिथं गौरी हाऊ इज द अपडेट. कसं वाटतंय. मला खूप छान वाटतंय. फर्स्ट टाइम कोकणात आलीये. आणि
थँक्यू टू विशाल. विशालला झोप आलेली आहे तुम्ही मला थँक्यू म्हणता, मी विशालला थँक्यू बोलतो. हाय कधी काय हां एवढ्या गडबड कशा झाल्या काय गडबड केली मी इकडे बघा. मी एवढा फेमस आहे. हे बघा इकडे दे ना. बरोबर टाइमवर डायलॉग मारणारे लोक. ए बाबा तिला घे तिकडं. माझ्या हातात दे. तर गाईज तब्बल 1 तासाच्या टाइमपासानंतर सगळ्यांचे वेगवेगळे विषय होते. बघा लाटा बघ कशा मस्त चालत. 1 तासाचा टाइमपासानंतर आम्ही चाललोय आता पॉईंट बघायला. तरी आता आम्ही जाणार दिव्या घाटावर, भरती एका समुद्रामध्ये टाकणार हुड्या आणि घालणार धिंगाणा. बघूया. भरती एका ओटी आहे. भरती असेल तर आपल्याला खाली जाता येणार नाही कदाचित. बघूया जाऊ. तुम्ही दम धरून ठेवा. लवकरात लवकर आम्ही त्या पॉइंटवर जाईल. हां कारण की आम्ही खूप एक्साइटेड आहे. कारण आम्ही इथं कधी आलोच नाही आम्ही. हां महाराष्ट्रात चुकू दे बोल. काय दम ना आता काय म्हणायचं. महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणायचं तर एकमेव कोकण आहे. सो काय झाड, काय डोंगर, काय नदी, समजा कसं ओके मध्ये. हां बघा ओके मध्ये. चला जाऊया आता. ते काका म्हणून नागतरची काय यावंच लागते. हा. हॉटेल गबरवाडा. हां हे गबरवाड्याला सोडून आता ते काका म्हटलं भरती आहे. सो आम्हाला खाली जाऊन परत वरती यायला लागेल. आणि केव्हा भरती आहे म्हटलं प्रॉब्लेम होईल. डर के आगे जीत है. जो डर गा सो मर गा. डर की जय. मित्रांनो, हरिहरेश्वरच्या मंदिरामागील समुद्र तर अप्रतिम आहे. एका बाजूला हिरवागार वनराईने नटलेला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला निळाशार समुद्र. हा नजारा पाहून आम्ही सगळे हरखून गेलो होतो. समुद्रामध्ये भरती होती, त्यामुळे मनात एक भीती पण होती. पण दुसऱ्याकडे त्या लाटांचा आनंद पण आम्ही घेत होतो. आणि हे अनुभव आम्ही शब्दांमध्ये कधीच नाही सांगू शकणार. इथेच मी काही जणांचे अनुभव विचारले. हे ऐकून मला अजून छान वाटलं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. आपण सगळ्यांचं रिॲक्शन बघूयात. वाटतं आपण खाली नाही जाऊ शकत, रंग भरती आहे किंवा तिथपर्यंत पाणी नसतं. ओटी असते ना, तिथे खाली पाणी असतं. कसं वाटलं शेट, कसं वाटतं तुम्हाला? मला आता सांगू का, स्वर्गात आल्याने वाटते. व्ह्यू एकदम भारी. यायलाच लागतं. बाजूर सर नाही नजारा बघ, नजारा. भरती रे. चला खाली. खाली जाऊ दे. ड्रेस घालून आलो असतो
कसं आहे? बोल हेवन कसं वाटतं? अरे चला हे खाली चला. मी माझ्या हार्टबीट आता feel करू शकते. तू खाली जा, कळेल तुला पाणी. जा. कसं वाटतं? छान वाटत. कसं वाटतं? लय मस्त. कसं आहे? समोर समोर बघ. This. कसं वाटतंय? गाईज वी आर मी एक्साइटेड होतो बघायला, पण भरती आहे, पण त्यात पण खूप मस्त वाटतं. सुंदर सुरेख. चला पहिले एक्सपिरियन्स करू खाली जाऊन, मग नंतर फोटो काढा येऊ. परत जायचं आपल्याला. Amazing. काय म्हणले? तुम्ही येताना थोडं झोपून होय. कसं वाटतं रे? गाईस हे बघा, 2 डोंगरांच्या मधून असं खाली रस्ता आहे जायला. खूप मस्त. इकडे बघ. इकडे बघ दिदू, हलका इकडे बघ. पाण्याला बघून काय वाटतंय तुला? हा ऐक मनात पण असंच हृदयात वादळ आलंय. तुला नाही का पाण्याला बघून नाही का काय इन्स्पिरेशन भेटते पाण्यामध्ये? निर्मा टाकलाय कुणी? ए थांब ना, सांग ना सिरियसली. सांगत सांगत कर. मला आता काय आठवतं माहिती का, शिद्दत पिक्चर मधला हिरो कसं काय गेला असेल एवढं समुद्र पार करून. समुद्र एवढा अफाट समुद्र आहे तुझ्यासमोर. कसं वाटतंय? एकदम छान आणि एकदम शांत आणि श्वास पण एकदम मोठा असत आणि खूप 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 सुंदर वाटतंय सगळं. काय आणि मी सध्या अक्षरशः या व्ह्यूच्या तरी छान लागली पाहिजे स्वतः. काय शिकायला भेटतंय? की समुद्र असा उधळलाय. हाय इकडे बघ. कसं वाटतं समुद्राला बघून? काय काय वाटतं? पहिल्यांदाच असं काहीतरी एकदम भारी बघितलं नाही का, एकदम मस्त वाटतं. खूप जास्त म्हणजे असं होतं इथंच थांबावं. आणि काय शिकायला भेटते तुला ह्याच्याकडनं? काय शिकायला म्हणजे आपल्या पृथ्वीवर छान आहे असं नाही का, दिसून बघण्यासारखं वगैरे छान असं. प्रकृती किती हां खूप मस्त आहे काय. पाण्याने नीरजला भिजवलं. हे बघा तिथनं खाली सगळं. हाय कसं वाटतं? माइंड ब्लोईंग, अमेज. खूप आवडलं. काय शिकायला भेटतं सध्या खवळलेल्या समुद्राकडनं? एकच ना ते आवाज ऐकून एवढं सुकून भेटते ना, खूप छान. तुझं काय म्हणणं? खूप छान वाटत. आपका क्या ओपिनियन है? समुद्र से क्या सीखने मिल रहा है आपको अभी जो चल रहा है? ब्लँक आहे आयुष्यात. मला नाही वाटत काही करू. आम्ही आता चाललोय परत. आता निघालोय. हां आम्ही निघालोय. आम्ही जाऊ पुढच्या पॉईंटला जाणार आहे. बघूयात पुढं कोण असले. चला फोटो काढून घेऊ दे एक मिनिट. यार किती काढते तर हो की अल्बम बनवून वेगळा करायचा. हां मी नाही तू. कोकण कसं वाटलं? खूप भारी. एक नंबर. ठीक आहे आता आपण याला विचारू. एक नंबर. एक नंबर. त्याची चप्पलच वाहून गेली. तिचं ना प्रत्येक वेळेला डिफरंट उत्तर असतं प्रत्येक गोष्टीचं. हा घसरून पडला. हा घसरून पडला चक्क. घसरून पडला तर पडला भाई. हा असा विचार करतो जसं काय मी मेलोय. वरती जिवंत उठून बघतोय मी जिवंत आहे का, मी जिवंत आहे का बघतोय उठून. अजून समुद्राला पण माझी चप्पल नाही, रात वाजली त्याने वापस चप्पल आणली. कष्टाची होती कष्टाची. ह्यो पडला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? काय वाटलं? होय अच्छा सीला पहिल्यांदा खूप हसा. असं वाटलं की ह्याला 2 गोड शिव्या द्याव्यात. मग मी 2 गोड शिव्या दिल्या. मग त्याला मारणार होतो पण काय झालं मी घेऊस तर मला पण पावसाने पाण्याने भिजवला. गोड शिव्या देऊन वाटल्या नाही त्यांनी दिले. हो दिल्या
चला. मासा पकडायला गेलो मी तिथे मासा म्हणायचं मी तुला समजून जा पाऊस भिजवतो त्यात समुद्र पण भिजवतो. माझी बहीण गौरी अक्षरशः एवढ्या लांबून चालत आली. कसं वाटतंय ती तू? माग आमचे विशाल भाऊ मस्त जॉगिंग करत येत फुल नाही का टाणा ते नाही का प्यार की राह में राजा राजा. विशाल भाऊ कसं वाटलं खाली तुम्हाला? काय शिकायला भेटलं समुद्राकडनं? म्हणजे एक्सप्लेनेशन काय? काय लाठा बेकार होता, बीट बुजवलं. ताई तुम्हाला कसं वाटलं समुद्र? वर्कआउट झालं. सनी भाऊ सनी भाऊ बघा अजून फोटोज काढतायत. त्या ठिकाणी आमच्या गाडीचा विषय झालाय. आमची ही गाडी आहे बघा. आम्ही चाललोय गाडी घेऊन. परमिट बिरमिट सगळे निघले. मालक फोन उचलत नाहीये. आम्ही गाडीचा विषय केला. तर 1-2 सीन जास्त झाले. 1-2 जण जास्त झाले. साहिल सर कसं वाटते तुम्ही जे आर्ट बनवले? हे जे आर्ट आहे हे आर्ट किती रुपये तुम्ही विकले? 150.